सुरसुर ओ ताई, भुरभुर सुरसुर जमणार नाही. ओम भुरभुर स्व नाही, सुरसुर नाही, दोष लागेल. कर्मकांडामध्ये कर्म करत असताना चुकीला माफी अजिबात नाही महाराज. पुण्य करू जाता होय पाप, पाप होत असतं. त्या गोभिल ऋषींकडून काय झालं की जेवण जरा कमी जास्त झालं की सज्जनांनो कधी कधी ढेकर येतात, श्वास मागे पुढे होतो. पहिल्या दिवशी बट्टी खाल्ली, ती बट्टी खूप पाणी मागत होती. आहे की नाही? त्रास होतो बोलताना. काल ढोलताशांचा आवाज येत होता, आपण कुठला आवाज काढावा उमजत नव्हतं. बहुतेक कंपनीचा त्रास होतो कधी कधी. तर त्या गोभिल ऋषींकडून काही स्वर चुकलेत आणि चुकीचे स्वर तो काढतोय, चुकीचे मंत्र म्हणतोय, हे लक्षात आलं देवदत्त ब्राह्मणाच्या. तोही हुशार आहे अतिशय, की नाही? आता महाराज लोक काय सांगतायत तुमचं काहीच लक्षात राहत नाही, त्यामुळे बरं आहे हायाती राहू तुमले, नाही की नाही? तुमचं जर लक्षात राहायला लागलं तर मग कसं होईल कथाकारांचं. बरं आहे. आणि देवदत्त म्हणायला लागला, गोभिल अहो तुम्ही चुकीचे मंत्र म्हणतायत. एक वेळा झालं, दोन वेळा झालं, 2-3 वेळा मी तुम्हाला समजावून सांगितलं. अहो मला पुत्र पाहिजे, पुत्र. हे माझ्या घरचं कार्य आहे. लोकांच्या घरी मंत्र चुकले तर काही घेणं देणं नाही, हे आपल्या घरचं कार्य आहे. तुम्हाला समजत नाही का, कळत नाही का? आणि सज्जनांनो, तो देवदत्त जेव्हा गोभिलला अद्वा तद्वा बोलायला लागला तेव्हा मंत्र थांबवले आणि रागात आलेल्या गोभिल ऋषीने त्या देवदत्ताला सांगितलं, काय एवढा मुलगा होण्यासाठी म्हणजे तरसून उठलास? मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे, मुलगा. अरे शरीर धर्म आहे माझा, मला मध्ये जांभोळी येणारच, मला ढेकर येतीलच, इकडे तिकडे त्या ठिकाणी श्वास माझे होतीलच. चुकला असेल एखादा मंत्र आणि एवढा अद्वा तद्वा घरी बोलून इज्जत घेतो काय? जा म्हटले, मी तुला शाप देतो, तुला मुलगा जरूर होईल पण मूर्ख मुलगा जन्माला येईल. शाप देऊन टाकला महाराज. हे आमचं जे कार्य चालू असतं ना, या कार्यामध्ये चुका होत असताना कधी कधी मुख्य जो वक्ता आहे त्या वक्ताला ह्या बहुतेक कंपनीचा एवढं टेन्शन येतं, पण बोलावं कसं काय? आता आपले माईक सिस्टीमवाले चांगले आहेत म्हणून बरं आहे. आमच्या कॉलनीमध्ये मागे भांडण झालं महाराज, कथाकाराचं आणि साऊंड सिस्टीमवाल्याचं डायरेक्ट मारामारी. कुठलं नगर महाराज ते? योगेश्वर नगर. कथा ऐकायला आलेले लोक दानोफान, हे स्टँड घेऊन मारामारी डायरेक्ट. आहे की नाही? समाजाने काय करावं, काय आदर्श घ्यावा, जाऊ द्या, होतं कधी कधी. आहे की नाही? वक्ता हा जीव तोडून सांगत असतो. कलाकारांचं, गुणीजन मंडळीचं जर तिकडे लक्ष नसेल पंकज महाराज, असं वाटतं ना की हे वाजत राहू बस. होतात चुका, मग आपली चूक कबूल करायला पाहिजे. पण ह्या गोभिलने शाप दिला, तुला मूर्ख मुलगा जन्माला येईल. आणि सज्जनांनो, तोही तपस्वी होता, त्याचे शब्द कसे वायाला जातील. यज्ञ तर थांबला आणि ह्या देवदत्ताला जो मुलगा झाला ना, खरोखरच मुलाची मुंज करण्यात आली, थोडासा मोठा झाला. सत्यव्रत त्याचं नाव ठेवलं. पण त्या सत्यव्रताला केव्हा झोपावं, केव्हा उठावं, केव्हा दात घासावी, केव्हा जेवण करावं, त्या शब्दांचं देखील त्याला अजिबात त्या ठिकाणी ज्ञान नव्हतं महाराज. आई त्याला शिकून थकली. या पृथ्वीवरची महिला पहिली सरस्वती, त्याची आई त्याला शिकून थकली, पण त्याला भाषेचं देखील ज्ञान प्राप्त झालं नाही. शेवटी त्याच्या जीवनाला काही तथ्यच नाही, म्हणून सत्यव्रतच्या ऐवजी लोक त्याला उतथ्य म्हणायला लागले. काय म्हणायला लागले? उतथ्य. ज्याच्या जीवनाला काही तथ्य नाही म्हणून त्याचं नाव पडलं उतथ्य. कारण का? तर त्याच्या क्रियातून तो मूर्खपणाचं प्रदर्शन त्या ठिकाणी करत होता. हे बघा, कुठलाही बाळ, कुठलाही व्यक्ती जन्माला येताना आपल्या कपाळपाटीवर मी ज्ञानी आहे का मी मूर्ख आहे असं लिहून घेऊन येत नाही. समोरचा बाळ हुशार आहे का मूर्ख आहे हे कशावरून कळतं? त्याच्या कार्यावरून, त्याच्या कर्तृत्वावरून. का त्याच्या रंगारूपावरून कळतं ताई? नाही, त्याच्या कार्यावरून. एका मुलाला
त्याचा बाप सतत म्हणायचा, मूर्ख आहेस तू, बावरट आहेस तू, तुला काही समजत नाही. सतत मूर्ख म्हणायचा, सतत बावरट त्या ठिकाणी म्हणायचा. आईला मोठा राग येत होता. सोन्यासारखा मुलगा आपला आणि त्याला तुम्ही खुशाल मूर्ख आणि बावरट म्हणतात. एक सांगू का तुम्हाला, खरंच हो, आपल्या मुलाला मूर्ख आणि बावरट म्हणू नका. मुलं ही घडवायची असतात बरं का, मुलं ही घडवायची असतात. आणि ती घडवत असताना राष्ट्रमाता जिजाऊ तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. जिजामातेने राजे जन्माला आल्याच्या नंतर त्यांना पाण्यात टाकल्यापासून राजे शब्द म्हणायला सुरुवात केली. राजे उठलेत का, राजे जेवलेत का, राजे झोपलेत का, राजे खेळतायत का, राजे इकडे या, राजे एवढे काम करा. राजे 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 म्हणत गेली. त्याचा परिणाम एक दिवस असा झाला की छत्रपती शिवाजी महाराज खरोखरच राजे झाले. आणि असे राजे झाले, जाणते राजे. म्हणून तर काही काही गायक लोक म्हणतात की एकच राजा येथे जन्मला, एकच राजा येथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. तुमची टाळी कधी पडायला नको. नाव गाजतंय गड किल्ल्याच्या. पैराच्या डफ वाजवल्याच्या मुळे नाहीये. या महाराष्ट्राचा इतिहास जर घडला असेल तर तो जिजामातेच्या कौतुकाच्या बोलाने त्या ठिकाणी घडलेला आहे. एक विषय निघाला म्हणून सांगतो, प्रसंग आहे, आपल्या तथ्याकडे सुद्धा जायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना ते राजे म्हणायच्या. एक 7 वर्षाचे त्या ठिकाणी शिवाजी महाराज आहेत. आणि शिवाजी महाराजांना घेऊन पुण्याची जमीन कसायला जेव्हा गेला ना जिजामाता, तर पुण्यातली जमीन कसायची होती. काही मराठी मावळ्यांना त्या ठिकाणी नेलेलं आहे. तिथलं जे काही मुस्लिम लोकांचं राज्य होतं, मराठ्यांशी त्यांचा व्यवहार चांगला न होता. त्यांच्या मनाविरुद्ध जर कोणी मराठा गेला तर त्याची मान कापून सज्जनांनो अशा लाकड्याच्या खुट्या काढलेल्या जायच्या. आणि त्या लाकड्याच्या खुटींवर त्या मराठ्याचं मुंडकं कापून टांगलेलं असायचं, जसं आज कुठल्याही डीपीवर डेंजरचं चिन्ह असतं. पण अशाही परिस्थितीमध्ये काही मावळ्यांना घेतलं आणि जिजामाता पुण्यामध्ये जमीन कसायला गेल्या. मोत्यासारखे दाणे आले बरं का पिकाला. शाडू दादर पेरलेली होती, मोत्यासारखे दाणे आले. पण नेमकं झालं काय, दाणे आता काही दिवसावर मळणीला येतील तेवढ्यामध्ये रानडुक्कर यायला लागले आणि त्या पिकाची नासधूस करायला लागले. रानडुक्कर पिकाची नासधूस करतायत. आणि शेतकरी लोक जिजामातेच्याकडे आले म्हणायला लागले, आऊसाहेब तुमच्या सांगण्यावरून आम्ही ही जमीन कसायला लागलो. आऊसाहेब मोत्यासारखे दाणेही आता आलेले आहेत, काही दिवसावर मळणी करायची, दाणेचे पोते भरायचे, पोटाची खडगी भरायची असं ठरवलं होतं. पण रानडुक्कर म्हटले खातात कमी आणि नासधूस जास्त करतात. जिजामाता म्हटली आता काय करणार बाबा, रानडुकरांचा स्वभावच आहे, रानडुकर नासधूसच करतात. डुकरांचा काय तो स्वभावच आहे तो. नाही आऊसाहेब काहीतरी युक्ती करावी लागेल. आणि आऊसाहेबांनी 2 मिनिटं थोडंसं चिंतन केलं आणि शेतकऱ्यांना सांगितलं की उद्या आपल्या या वस्तीमध्ये दवंडी पिटवा. दवंडी असे असेल, जो कोणी रात्रभर गस्त घालून रानडुकरांपासून पिकांचं राखण करेल आणि रानडुक्कर मारून आणून दाखवेल, त्याला राजमाता किंवा जिजामाता पावशरभर सोन्याचं कडं बक्षीस देणार आहे हो. आणि ही दवंडी पिटवण्यात आली. सगळ्या मराठ्यांनी ती दवंडी ऐकली आणि तरुण मुलं हातामध्ये भाले, काठ्या, तलवारी घेऊन त्या ठिकाणी रात्रभर गस्त घालायला लागले आणि पिकांचं राखण होऊ लागलं. डबल मनसुबा होता जिजामात्यांचा. रात्रभर गस्त घालून त्या ठिकाणी पिकाचं राखण पण होईल आणि उद्या या महाराष्ट्राला स्वातंत्र्याचं तोरण बांधण्यासाठी माझ्या शिवाजीला मी पुढे करेल. तेव्हा त्या माझ्या शिवाजीच्या बरोबर सवंगडी मर्द मराठे किती त्या ठिकाणी असतील, कर्तबगार, ते सुद्धा डोळ्यांनी दिसून येतील. एका दगडात 2 पक्षी त्या ठिकाणी मारायचे होते. आणि एक दिवस पहाटे 3-3:30च्या सुमाराला आवाज आला,
आऊसाहेब दार उघडा, रानडुक्कर मारलं या पठ्ठ्यानं. एका मराठ्या मावड्याने रानडुक्कर मारून लांब लाकडाला असं उलट टांगून ते लाकूड खांद्यावर त्या ठिकाणी ठेवून, जसं भीमाने गदा घ्यावी तसं ते रानडुक्कर उलट टांगून आणलेलं होतं. खांद्यावर धरून आवाज देतोय, आऊसाहेब रानडुक्कर मारलं या पठ्ठ्यानं. आऊसाहेबांनी दरवाजा उघडला. कोण रे मर्दा तू? आऊसाहेब मी महालेचा जीवा. महालेचा जीवा? बाहेर आल्या जिजामाता आणि त्याच्या खांद्यावरचं ते रानडुक्कर खाली ठेवायला सांगितलं आणि कौतुकाने त्याच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला. शाबास रे मर्दा, धन्य तुझी माता जिचं तू दूध पिलासले का. अरे एवढं रानडुक्कर आणायची काय गरज होती माझ्या लेकरा. अरे तू रानडुकराची शेपूट जरी आणली असती ना म्हटले तरी मी तुला पावशरभर सोन्याचं कड दिलं असतं. तेव्हा तो महालेचा जीवा म्हणायला लागला, आऊसाहेब माफ करा, या महालेच्या जीवाने रानडुक्कर मारलंय ना, तुमच्या पावशरभर सोन्याच्या कड्यासाठी नभ. आऊसाहेब या महालेच्या जीवाने जे रानडुक्कर मारले या ते तुमच्या पावशरभर सोन्याच्या कड्यासाठी नभ. आऊसाहेब तुमचा कौतुकाचा हात माझ्या गरीबाच्या पाठीवरून फिरावा म्हणून हे रानडुक्कर मारले या. धन्य आहेस म्हटलेले का तू. आणि तुझे हे शब्द ऐकून त्या ठिकाणी मला आता शब्दच उरले नाहीत. जीवा एक वचन देशील बाळा मला. बोले म्हणाले, जीवा बोल माता, तू मागशील ते द्यायला तयार आहे मी. जीवा मला एक वचन दे, उद्या या महाराष्ट्राला स्वातंत्र्याचं तोरण बांधण्यासाठी स्वातंत्र्याची लढाई लढायला माझ्या शिवाजीला मी पुढे काढणार आहे. या यवनांपासून मला माझा स्वतंत्र मुलूक उभा करायचा आहे. माझा मराठी माणूस त्या ठिकाणी राजा झाला पाहिजे. प्रत्येक जण त्या ठिकाणी राजा झाला पाहिजे. त्याच्यावर गुलामगिरीची पाडी त्या ठिकाणी यायला नको. मराठ्यांची माय बहीण त्या यवनांच्या त्या ठिकाणी ननानखान्यामध्ये नाचायला नको. म्हणून मराठ्यांचा राजा प्रत्येक मराठी माणूस व्हावा यासाठी ह्या महाराष्ट्राला स्वतंत्राचं तोरण बांधायला मी माझ्या शिवाजीला पुढे करेल. त्याच्याबरोबर तू राहशील ना रे. जीवाने सज्जनांनो दबदबल्या डोळ्यांनी वचन दिलं, आऊसाहेब हा महालेचा जीवा वचन देतो, जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत तुझ्या शिवाजीच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही, हे वचन आहे म्हणे माझं. आणि सज्जनांनो हे वचन इतकं कामाला आलं म्हणून आपण आज गर्वाने म्हणतो, अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा. तो जीवा महाले पुढे किती कामाला आला महाराजांना. म्हणून कधीतरी कौतुक करत चला आपल्याही मुलांचं आणि दुसऱ्याही मुलांचं कौतुक करत चला. कधीतरी जिजाऊ अनुभवून बघा. ती जिजाऊ वाजा तिला समजून घ्या. मुलांना अभद्र शब्द वापरायचे नसतात. मुलं घडवायची आहेत ना तर त्यांना तुम्ही राजे म्हणा, त्यांना आप्पासाहेब म्हणा, त्यांना दादासाहेब म्हणा, तर ते खरंच आप्पासाहेबासारखे दादासाहेबासारखेच दिसतील. पण आपण काय करतो, याच्या उलट करतो. मूर्ख, बावरट, लुच्च्या, लफक, ओ दुवाड. बरोबर आहे ना दादा? असे शब्द वापरतो ना. भामट्या, कुत्र्या, असे शब्द वापरतो. आणि हे शब्द तुम्ही वापरल्यामुळे त्याची दशा तशीच त्या ठिकाणी होत जाते महाराज. म्हणून माझी विनंती असेल प्रत्येक माता भगिनीला, आपल्या मुलाला चांगल्या शब्दांनी आवाज द्या. दुवाड तर त्याला चुकूनही म्हणू नका. त्याचं नसीब तुम्हाला घडवायचंय, त्याला दुवाड अजिबात म्हणू नका. त्याला भामटा, चोट्या, लुच्च्या, लफंगा, कुत्र्या, कुत्रा हा शब्द त्याला अजिबात त्या ठिकाणी वापरू नका. मुळात बापांनी सुद्धा आपल्या पत्नीला मुलांच्या समोर अश्लील शिवीगाळ अजिबात त्या ठिकाणी करू नका, बरं का. पालकांचं ते कर्तव्य आहे. चुकूनही आपल्या मुलांच्या समोर पत्नीला शिवीगाळ करू नका. आणि एका वेळेला जर पतीने केली असेल तर माता भगिनींना माझी विनंती आहे, किमान तुम्ही तरी गुपचूप बसा. माणूस म्हणतो पक्की म्हैस आहे तू, मग बाईने गुपचूप बसायला पाहिजे ना. बोलले असतील संतापात, बरं का दांडेकर ताई, गुपचूप बसायला पाहिजे ना. बाई मुलांच्या समोर मला म्हैस म्हणतात, तुम्ही मला म्हैस म्हणतात, मग खरं सांगा म्हशीचा नवरा कोण? मग पोरं म्हणतात पप्पा हेला, मम्मी हा आपण कोण आहेत भो?
म्हणून त्यांच्यासमोर अश्लील कार्यक्रम बघू नका, अश्लील चाडे करू नका, अश्लील शब्दांचा प्रयोग अजिबात करू नका, तेव्हा मुलं घडतात. विषय चाललेला होता, एक मुलगाला बाप नेहमी मूर्ख बावरट म्हणतो. आईला राग आला, सतत माझ्या मुलाला मूर्ख बावरट म्हणतात तुम्ही. अहो त्याच्या हातामध्ये व्यवहार द्या आणि तो काम बरोबर करतो का नाही ते बघा, त्याचं कौतुक, आणि मग बोला. उठलं की सुटलं की त्याला मूर्ख म्हणतात, म्हणायचं नाही मूर्ख त्याला. म्हणे ठीक आहे, याने जर व्यवस्थित काम त्या ठिकाणी केलं तर मी याला मूर्ख अजिबात म्हणणार नाही. मग काय काम द्यायचं, काय काम द्यायचं, दिलं काम. म्हणे बघ मंगळवार आहे, नेरीचा बाजार आहे, उद्या नेरीच्या बाजारामध्ये जा आणि आपला बैल विकून ये. कमीत कमी आपल्या बैलाचे 1800 रुपये आपल्याला मिळायला पाहिजेत. मुलाने मंगळवारी बैल सोडला. आईने न्याहारी बांधून दिलेली होती, जेवणाचा डब्बा बांधून दिलेला होता. आणि काय चमत्कार, बरोबर संध्याकाळच्या 5-5:30 वाजता तो बैल विकून आला आणि बापाच्या हातामध्ये 1800 रुपये दिले. आई 1800 रुपयाला बैल विकला. बरं, आईला इतकं बरं वाटलं, माझा राजा, माझा सोन्या, माझा पोपट, मिठ्ठू. कौतुक केलं, त्याचं कौतुक आहे आईला. मग बाप काही दुश्मन आहे का हो? बापाला पण आनंदच झाला ना. पण बापाला असं वाटलं की माझ्या मुलाने नेमका बैल बरोबर मी सांगितलेल्या 1800 रुपयांमध्येच विकला, पण त्याचा व्यवहार कसा होता त्याला विचारू तरी. राजा बाड्या इकडे ये. काय पप्पा बैस इथे, छान हुशार बरं का बाळा. हात फिरवला चांगला. बरं कसे कसे गिराईक आले होते, कसा कसा तू त्याच्याशी वार्तालाप केला मला सांगशील? मग तो बाळ्या सांगायला लागला, पप्पा 3 वाजेपर्यंत आपल्या बैलाकडे कोणी 5 सुद्धा नव्हतं म्हणे. 3 वाजेपर्यंत. मग 3:15-3:30च्या सुमाराला 3 लोक आले आणि आपल्या बाजूला एक बैल बांधलेला होता. तो बैल इतका चांगला होता की त्या बैलाची किंमत विचारल्याच्या नंतर तो शेतकरी म्हणायचा 5000 रुपयाचा 1 रुपया कमी करणार नाही. आणि हे लोक तो बैल फक्त 3000 रुपयाला मागत होते. आणि बराच वेळ त्यांची घासाघिशी चालली पप्पा, मी पाहत होतो. 1 तासभर त्यांची चर्चा चालली, पण समोरच्या शेतकऱ्याने 5000 मधून 1 रुपया सुद्धा कमी केला नाही. असं मग ते आपसात कुजबुजायला लागले की आपण आता पुढच्या वर्षी तर ट्रॅक्टर घेणारच आहोत, आपल्याला तर बैलाचं काम फक्त 1 वर्षासाठी आहे, मग कशाला या बैलाला 5000 रुपये अडकवता. त्यापेक्षा बाजूला जो बैल आहे ना, जरा मरकुकडा दिसतो, जरा कृश शरीराचा आहे, मरतुकडा, यालाच कमी पैशामध्ये घेऊन घेऊ. आणि मग ते तिघच्या तिघ माझ्याकडे आले आणि म्हणायला लागले, तुझा बैल मरतुकडा आहे बाळ, असं कर, तुझा बैल देऊन टाक 2000 रुपयाला. मी म्हटलं नाही. अरे तू मगापासून व्यवहार बघतोय, त्याच्याशी 1 तास घासाघीस झाली. अरे तो बैल चांगला आहे, त्या ठिकाणी तरुण आहे, बरेच 7-8 वर्ष काम करेल, तुझा 1-2 वर्ष सुद्धा चालणार नाही, देऊन टाक 2000 रुपयाला. मी म्हटलं नाही. तो दुसरा मग मला बोलला पप्पा, तो म्हणाला, हे बघ बाळा 2000ला देत नाही ना, अजून हे 100 रुपये घे, माझा मान ठेव, 2100ला देऊन टाक. मी म्हटलं नाही. पण पप्पा तो तिसरा आहे ना, तो हुशार होता म्हणे, तसा पप्पाला उलटा काम सुटतोय. तो तिसरा माझ्याजवळ आला आणि म्हणायला लागला, का रे बाड्या, तू 2000ला देत नाही, 2100 रुपयाला देत नाही, मग तू तरी सांग केवढ्याला देतो? मग मी सांगितलं म्हणे 1800 रुपयाला. खरं सांगा काय शब्द निघाले असतील बापाच्या तोंडातून? हुशार रे, हुशार शब्द निघाला असेल, मूर्ख, बावरट. सज्जनांनो, आपल्या कर्तृत्वातून समजतं की समोरचा व्यक्ती हुशार आहे का मूर्ख. एकाला गावात मूर्ख म्हणायचे, मग त्याने काय केलं, रेल्वे धरली, 500 किलोमीटर लांब दुसऱ्या गावाला चालला गेला. त्या गावामध्ये नळाला पाणी येत नव्हतं. सगळ्या बाया नदीवर झिऱ्यातून पाणी भरायला जायच्या 4 वाजता. एका बाईकडे याने पाणी मागितलं, म्हणे बाबा आम्हालाच प्यायला पाणी नाही, 4 वाजता आम्ही पाणी भरायला झऱ्यावर जातो, तू असं कर, आता 3 वाजलेत, झऱ्यावर जा, तिथून पाणी पिऊन घे. हा गेला, 15 मिनिटामध्ये झऱ्याच्या जवळ गेला, काय पाणी प्यायचं ते पाणी पिला आणि नाकातला शेंबळा सूर काढून त्या झऱ्यात टाकतोय.
आणि दोन्ही पाय टाकून दिले. ज्या झऱ्यातून सगळं गाव पाणी पितं, दोन्ही पाय असे खालीवर चुबुक डुबुक करतोय, नाकातले घाण काढतोय. तेवढ्यामध्ये बरोबर 3:45 वाजता बाया तिथे पाणी भरायला आल्या आणि त्या बायांनी पाहिलं हे सुंदर ते ध्यान. खरं सांगा काय शब्द निघले असतील? मूर्ख, बावरट, अख्खं गाव जिथून पाणी पितं ते पाणी तू नासवतोयस. मूर्ख कुठला? हा काय म्हणतो त्या बायांना, ताई फक्त माझ्या गावच्याच लोकांना माहिती होतं की माझं नाव मूर्ख आहे, तुम्हाला कोणी सांगितलं म्हणे की मला मूर्ख म्हणतात? अरे सांगायला पाहिजे का? आपल्या कर्तृत्वातून त्या ठिकाणी कळतं. तसा हा उतथ्य, याला कधी खावं, कधी झोपावं, किती खावं, काहीच त्या ठिकाणी कळत नाही आहे. बापाने त्याला हाकलून दिलेलं आहे महाराज. मुलगा जन्माला जर यायचा घालायचा असेल ना, जन्माला घालायचा असेल ना, तर तो विद्वान त्या ठिकाणी असला पाहिजे, हरिभक्त असला पाहिजे, शूर असला पाहिजे, वीर असला पाहिजे. अशा पुत्रांचा देवाला देखील त्या ठिकाणी हारिक वाटतो महाराज, है की नाही? हो, सुपुत्र तरी तारी 42 कुडे किंवा भक्ताचने मुळे जगत उद्धार. हो, साधू संत सुद्धा ओरडून सांगतात, पुत्रा द्यायचा असेल तर कसा दे देवा, पुत्र ऐसा दे उंडा, पुत्र ऐसा दे उंडा. मुलं जर कर्तृत्ववान नसतील तर तुकोबाराय सांगतात, हो, व्याली कुऱ्हाडीचा दांडा, कुऱ्हाडीचा दांडा व्याली म्हटले. अरे मुलांचं कर्तृत्व जर चांगलं असेल, इथे बसलेल्या प्रत्येक मायबापाला मी सांगू इच्छितो, माय आणि बाप कधीच आजारी पडणार नाही. जर मुलांचं कर्तृत्व चांगलं असेल ना, तर मायबापाला 1 रुपयाची गोडी लागणार नाही. आज मायबाप आजारी आहेत कशामुळे? मुलांचं कर्तृत्व चांगलं नाहीये महाराज, म्हणून ते आजारी पडतायत बरं का. हो, मुलांचं कर्तृत्व असं पाहिजे की खूप मुलं असण्यापेक्षा एकच मुलगा असावा. जननी जने तो दाता भक्त या शूर, 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर और क्रूर. कपटी नको, कायर नको, क्रूर नको. खूप जन्माला घालण्यापेक्षा एकच जन्माला घालावा, पण तो कसा असावा? छावा, छावा. नाहीतर मग कोंबडी पण अंडे फोडते. मुर्गी के तो पूत घने, आगे पीछे थाट, कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट, आणि मुर्गी सुन्नाट. अंडे फोडते, त्यांचे बच्चे जेव्हा बाहेर येतात ना संगीताताई, तेव्हा त्या कोंबडीला असं वाटतं की मी महाराणी जे का काय बा, एकदम बस 5-50 पिल्लं पुढे, 15-20 पिल्लं मागे, आणि अशी मस्त चालते ती कोक कोक कोकोच कोक कोक कोकोच. पण 2-3 महिन्याच्या वर ते बच्चे टिकत नाही. त्याच्या उलट बघा महाराज, शेर तड़प तड़प कर मर जाता है लेकिन घास फूस नहीं खाता. शेर तड़प तड़प कर मर जाता है लेकिन घास फूस कुछ नहीं खाता. और सुहरों के बारे में मैं कुछ नहीं बोलता. डुकरांच्या बाबतीत काही बोलायलाच नको. त्यामुळे एकच पुत्र त्या ठिकाणी पाहिजे, पण तो असा पाहिजे महाराज की त्याचा जन्माला आल्याचा स्वाभिमान मायबापाला पाहिजे. त्या मुलाला घडवावं लागतं. उभया भारती ज्या देवीचं नाव आहे सज्जनांनो, ते उभया भारती जिच्या मुलाचं नाव आहे भगतसिंग. भगतसिंगाला फाशी देण्यात येणार होती, आणि भगतसिंगाला भेटण्यासाठी त्याच्या गावातले, त्याला ओळखणारे बरेच तरुण, बऱ्याच माता, बरेच पिता त्या ठिकाणी निघाले, आणि त्या गर्दीमध्ये शेवटची ती भेट होती उभया भारती, ती सुद्धा निघाली. आणि मुलाला गजाचा आड पाहिल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्या अश्रू पाहून गल्लीतल्या बाया, आजूबाजूच्या बाया, ओळखणाऱ्या बाया बोलायला लागल्या, उभया भारती, अगं तुझा लाल देशासाठी मरतोय, तो देशासाठी शहीद होतोय, और शहीदों की माँ कभी रोया नहीं करती. कशाला रडतेस म्हटले. तेव्हा त्या उभया भारतीने जे शब्द वापरले ना महाराज, ते इथे लागलेत. ते शब्द जर तुम्हाला कळले तर मला कळू द्या की तुम्हाला कळलं म्हणून. उभया भारती म्हणायला लागली की अगं सखींनो, माझ्या मैत्रिणींनो, मी रडते, माझी म्हातारपणाची काठी चालली आहे म्हणून नाही. मी रडते, मला भाकर खाऊ घालणारा माझा मुलगा जातोय म्हणून नाही. मी रडते माझ्या या पोटावर, मी शिव्या देते माझ्या या पोटाला.
मेल्या ह्या माझ्या पोटाने म्हटले मला असा एकच लालका जन्माला घातला, माझ्या या पोटाने मला 10 लालका जन्माला घातले नाही. जर माझ्या या पोटाने मला 10 लाल जर जन्माला घातले असते ना म्हटले तर 10च्या 10 या भारत मातेसाठी फाशीला लटकवले असते म्हटले. मी एकच का दिला म्हणून रडते. मुलगा फाशीला जातोय, भारत मातेसाठी जातोय, तरी स्वाभिमान आहे महाराज त्या आईला, आहे की नाही? हो, म्हणून मरायचं असेल ना देशासाठी मरा, धर्मासाठी मरा. देशासाठी धर्मासाठी जर तुम्ही मेलात तर ह्या धरती मातेला सुद्धा गर्व आहे आणि जन्म देणाऱ्या आईला सुद्धा त्या ठिकाणी गर्व आहे महाराज. पण बरेच मुलं देशासाठी मरत नाही, धर्मासाठी मरत नाही. सांगणार आहे मी, नाचक्या कुचक्या शरीरासाठी. तिनं माझं ऐकलं नाही, कर आत्महत्या. तिने माझं ऐकलं नाही, कर आत्महत्या. 3 प्रकारचे मृत्यू आहेत, त्याच्यावर आपण बोलणार आहोत पुढे. चला, मग असा मूर्ख मुलगा घरात ठेवायचा नाही म्हणून या उतत्याला घराच्या बाहेर काढून दिलेला आहे. जंगलामध्ये एक झोपडी बांधून त्या ठिकाणी तो राहतोय. केव्हा उठावं, केव्हा झोपावं, केव्हा खावं त्याला काहीच कळत नाही. पण एक दिवस काय चमत्कार झाला बघा, की एक व्याध शिकारी त्याने एका रानडुकरावर बाण चालवलेला होता आणि रानडुकराला बाण लागल्याच्या नंतर त्या रानडुकराच्या शरीरातील रक्त बाहेर निघत होतं आणि प्राण वाचवण्यासाठी तो असा सैराट त्या ठिकाणी पडत होता रानडुकर, त्या व्याधाने मला पकडायला नको म्हणून. आणि आपल्या झोपडीच्या बाहेर भर दुपारी उठून आता दात घासत होता हा उतथ्य, ज्याचं नाव सत्यव्रत आहे. आणि त्याच्या समोरून ते डुक्कर गेलं आणि एका झाडीमध्ये लपून बसलेलं होतं. त्या उतथ्याने, ज्याचं नाव सत्यव्रत आहे, त्याने ते पाहिलेलं होतं. पण व्याधाला माहिती नाही ते रानडुक्कर कुठे लपलेलं आहे. व्याध पडत पडत आला आणि झोपडी समोर उभा असलेल्या ह्या उतथ्याला म्हणाला, हे उतथ्य, तसं तर तुझं नाव सत्यव्रत आहे. सगळ्या गावाला, सगळ्या पंचक्रोशीला माहिती आहे की तू मूर्ख आहे. तू मूर्ख जरी असला तरी सगळ्या गावाला आणि सगळ्या पंचक्रोशीला माहिती आहे की तू खोटं कधीच बोलत नाही. तू खरं बोलणार आहेस. खरं सांग, इथून रानडुक्कर पडत गेलं, तू पाहिलं, कुठल्या रस्त्याने गेलं किंवा कुठल्या झाडीमध्ये लपून बसलं, खरं सांग. पण सज्जनांनो, इथे चमत्कार काय झाला की त्या बाण लागलेल्या आणि किंचाळत जाणाऱ्या रानडुकराला पाहून सहज कडवळा निर्माण झाला आणि निसर्गता याच्या तोंडातून शब्द निघाले होते, ए ए ए ए. आता ए ए शब्द सहज निघाले, पण ए हा शब्द सहज जरी निघाला तरी हा देवीचा बीज मंत्र आहे महाराज. एम, ए एडक्याचा, त्याला वर मात्रा, मात्राच्या बाजूला एच्या वर मकार, त्याला मराठीमध्ये अनुस्वार म्हणतात पण संस्कृतमध्ये त्याला मकार म्हणतात. ऐम हा जो शब्द आहे, ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय आपण म्हणतो की नाही, हो, ऐम हा जो शब्द आहे तो देवीचा बीज मंत्र आहे. माता सरस्वतीचा देखील बीज मंत्र आहे. त्याच्याकडून पूर्ण ऐम शब्द उच्चारला गेला नाही, नुसता आय 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 असा शब्द त्याने काढला, तरी सुद्धा माता सरस्वती त्याच्यावर त्या ठिकाणी प्रसन्न झाली. आणि ज्याला भाषेचं अजिबात ज्ञान नाही त्याने त्या व्याधाला काय उत्तर दिलं ते उत्तर ऐकून तुम्हाला देखील आनंद होईल. काय उत्तर दिलं माहितीये? व्याध म्हणतोय, तू खरं बोलणार आहे, खरं सांग, कुठल्या रस्त्याने गेलं, कुठल्या झाडीत लपलेलं आहे ते रानडुक्कर. तेव्हा सरस्वतीने सज्जनांनो जणू काही आकाशातून आपली कृपा दृष्टी त्याच्या शरीरावर टाकली आणि त्याच्या तोंडातून शब्द निघाले, माफ करा व्याधश्री, तुम्ही बोलतायत की मी सत्यवचनी आहे, ती गोष्ट खरी आहे. आणि तुम्ही विचारतायत की ते रानडुक्कर तू पाहिलंस का? खरं सांगू का तुम्हाला, ज्या माझ्या 2 डोळ्यांनी रानडुक्कर जाताना पाहिलं त्या डोळ्यांना बोलता येत नाही, आणि ज्या वाणीला बोलता येतं त्या वाणीने ते रानडुक्कर पाहिलेलं नाहीये. नमस्कार केला आणि झोपडीत चालला गेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जे खोटं बोलण्याचं पापही लावून घेतलं नाही आणि खरं बोलून त्या रानडुकराचा जीव सुद्धा त्या ठिकाणी जाऊ दिला नाही. शब्द काय वापरले? ज्या डोळ्यांनी पाहिलं त्या डोळ्यांना बोलता येत नाही, आणि ज्या वाणीला बोलता येतं त्या वाणीने ते रानडुक्कर पाहिलेलं
नाही. काही दोष लागणार आहे का हो? एवढं आघात ज्ञान त्या ठिकाणी नुसतं चुकून ऐम हा शब्द त्या ठिकाणी म्हटला तरी प्राप्त झालं. म्हणून तुमची मुलं बोलत असताना अडखडत असतील, त्यांचा अभ्यास जर त्या ठिकाणी लक्षात राहत नसेल, खूप पाठांतर करून सुद्धा लक्षात राहत नसेल, तर त्यांना फक्त रोज 10 मिनिटं